आणि आता या ठिकाणी आशिषजी जयस्वाल साहेब नवनवीन योजना ज्या माणसाच्या डोक्यातून सातत्यानं बाहेर येतात, असा आमचा सहकारी आणि राज्याचे आता आमच्या अर्थ खात्याचे राज्यमंत्री, अनेक खाती त्यांच्याकडे आहेत, परंतु खात्याच्या पलीकडे जाऊन त्यांचा अभ्यास असतो. आणि मला त्यांचं कौतुक करायचं की पाणंद रस्त्याचा विषय असेल किंबहुना अनेक धोरणं बनवत असताना तुमचं योगदान असतं. पण मला या योजनेचं कौतुक करायचंय, खास करून इथली डीपीसी बावनकुळे साहेब, इथले सीओ, आमचे राज्यमंत्री महोदय अग्रवाल साहेब, यांचं कौतुक करायचंय की महिलांसाठी 3% राखीव निधी डीपीडीसी मध्ये असतो. आजपर्यंत तो निधी कुठं जातो हे माहितीच पडत नव्हतं, त्या आमच्या महिला भगिनींच्यापर्यंत पोचत नव्हता. पण तो 1 लाख रुपयेचा निधी डायरेक्ट आमच्या महिलांच्या बचत गटासाठी भांडवल म्हणून उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. पहिल्या वर्षी 1600 बचत गटांना दिलाय. त्यांनी सांगितलं की पुढच्या वर्षी आम्ही 3000 बचत गटांना 30 कोटी ना देण्याचा निर्णय ते घेतात. त्यामुळं असे आपले राज्यमंत्री या ठिकाणी आहेत, फायनान्स पण त्यांच्याकडे आहे, त्यामुळे काळजीचं काम नाही आम्हाला.